बघूयात नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी नगर अग्रवाल नगरी इथल्या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या 35 एकर जागेवरती 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या। पालिकेने सार्वजनिक कामासाठी असलेल्या जागेवरती जागा आवश्यक असल्याचं कोर्टात सादर केलं होतं, त्यामुळे कोर्टाने या 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते। आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। जिथपर्यंत संजय राऊतांचा विषय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने त्यांनी व्यक्तिगत माझ्यावर पण आमच्या मालेगावच्या स्थानिक पातळीवरच्या विरोधी आणि आता त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या लोकांचं खोटं ऐकून त्या गोष्टीची खातरजमा न करता त्यांनी खोटे आरोप केले होते आणि सभागृहामध्ये कदाचित वर्षभराच्या पूर्वीची गोष्ट आहे, या संदर्भात मी भाष्य पण केलं होतं। गिरणा साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांनी खोटे आरोप केले होते। वास्तविक 1,60,00,000 रुपयाचा तो आमचा विषय होता। मालेगाव तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव, सामान्य नागरिक एकत्र येऊन त्या कारखान्याच्या संदर्भातला निधी आम्ही उभा केला होता आणि मग यांनी नेहमीप्रमाणे त्यांना 1,60,00,000 रुपये, कदाचित ही रक्कम लहान वाटली असेल आणि मधून मधला पॉइंट त्यांनी काढून टाकला आणि 170 कोटी रुपये काय भ्रष्टाचार केला आहे, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी त्या काळामध्ये केला होता। आता पूर्ण आरोप तोच आहे की तुम्ही, आणि या संदर्भामध्ये मी स्थानिक पातळीवरच्या माननीय न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे। ते त्या दाव्यापासून पळ काढायला पाहत आहेत आणि त्या दाव्यामधून मी पाठीमागे जावं म्हणून असे खोटे नाटे आरोप या ठिकाणी ते करायला घेत आहेत। वास्तविक त्यांना माहिती आहे की एकेकाळी ते पण आमचे नेते होते, मी पण त्यांच्या घरी जायचो, त्यांचे माझे पण संबंध होते, ते मला पण ओळखतात, मी त्यांना पण ओळखतो। मला वाटतं की एक मर्यादेपर्यंत राजकारण ठीक आहे, परंतु त्याच्या पलीकडे खोटं नाटं राजकारण करणं ही काही गोष्ट बरोबर नाही। आणि संजय राऊतांना दादा भुसेचं 10 वेळेस नाव घ्यावं लागतंय, हा त्यांचा बालिशपणा आहे। तर त्यांचा मुख्य आरोप जो आहे तो मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमचं राजकीय वजन जे आहे किंवा तुम्ही मंत्री आहात आणि हे सगळं वापरून तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे, त्यांचा कार्यकाल सगळं। तर मी सांगितलं ना की वसई विरारला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांना पोस्टिंग दिलेली आहे। ते म्हणतायत की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या त्यांनीच पोस्टिंग केलेली आहे ना, तुम्ही शिफारस करत होता त्यावेळेस सुद्धा, असं ते म्हणतायत उद्धव ठाकरेंकडे। आणि मी सांगितलेलं आहे की ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेच्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी असतील त्याप्रमाणे कारवाई होईल। आता या राज्यातलं कोण कोणाचा मित्र, नातेवाईक, मी काही नाही बोललोच नाही, मी बोललो। आता ते काही गोष्ट झाकून लपून थोडी आहे। अनिल पवार IAS नसताना त्यांना आयुक्त पदावरची बढती तुमच्यामुळे मिळाली असंही ते म्हणतात। अरे बाबा, मी काही एवढा मोठा नाही, आपण माहिती घ्या, ते IAS रँकमध्ये क्वालिफाय आहेत। राहिला विषय तर मी पहिलं वाक्य हे सुरू केलेलं आहे, जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे तिकडे चौकशी होईल।